सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी नित्या आणि अधिराजला बोलावून घेते आणि मग त्यानंतर ती या दोघांना सांगते की मी गावातील महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी एका नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहे, नंदिनी गृहउद्योग. आणि हे नाव ऐकताच नित्या आणि अधिराजला धक्का बसतो आणि नित्याला काही जुने प्रसंग अस्पष्टपणे आठवायला लागतात. अधिराजला मात्र काहीच आठवत नसते आणि त्याच वेळी मग शालिनीचं लक्ष नित्याकडे जातं. नित्या खूप घाबरलेली असते आणि तिला ते सगळे जुने प्रसंग अस्पष्टपणे आठवत असतात. तिचं शालिनीच्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष नसतं आणि त्यामुळे मग शालिनी तिला विचारते की नित्या काय झालं, नंदिनी गृहउद्योग हे नाव ऐकून तुला काही आठवतंय का? आणि त्यावर नित्या पटकन हो म्हणून जाते. त्यामुळे शालिनीला आश्चर्य वाटते आणि मग त्यानंतर ती नित्याला विचारते की नेमकं काय आठवतंय तुला? आणि त्यावर नित्या काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजतो. मात्र नित्याचं त्याकडेही लक्ष नसतं आणि त्यामुळे मग अधिराज तिला भानावर आणतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, तुमचा फोन वाजतोय तो बघा. आणि त्यामुळे शालिनी अधिराजवर खूप चिडते. मात्र ती काही बोलू शकत नाही आणि मग त्यानंतर नित्या भानावर येते. तिच्या फोनवर येणारा कॉल ती कट करते. तर शालिनी म्हणत असते की अगं कॉल का कट केला? त्यावर ती सांगते की डॅडचा होता, मी करेल नंतर. तर शालिनी रागातच अधिराजकडे बघत मनाशी म्हणत असते की याला काय गरज होती तिला भानावर आणायची? कळलं तरी असतं तिला काही आठवतंय की नाही ते. आणि मग त्यानंतर अधिराज शालिनीला सांगतो की तुमची ही नवीन व्यवसायाची आयडिया खरंच खूप छान आहे, पण नंदिनी गृहउद्योग हेच नाव का? तुमचं नावसुद्धा छान आहे ना, शालिनी. आणि हे ऐकून तर शालिनीला मोठा धक्काच बसतो. ती घाबरूनच अधिराजकडे बघू लागते. तर अधिराज विचारतो काय झालं मालकीनबाई? आणि त्यावर मग शालिनी पटकन भानावर येत त्याला सांगते की नंदिनी हे नाव माझ्या सासूबाईंचं आहे. त्यांनी मला खरंच खूप जीव लावला होता, माझ्यावर माया केली होती आणि म्हणूनच मी या गृहउद्योगाला त्यांचं नाव द्यायचं ठरवलं आहे. आणि त्यावर जयदीप म्हणतो ठीक आहे, पण मग आपण काम कधीपासून सुरू करायचं? आणि त्यावर शालिनी म्हणते की उद्याचपासून आपण काम सुरू करू. तू गावातील लोकांना निरोप दे, आपण उद्याच घोषणा करू आणि एक छोटासा कार्यक्रमसुद्धा करू. आणि त्यावर अधिराज म्हणतो ठीक आहे, मी गावातील सगळ्या लोकांना सांगतो आणि कार्यक्रमाची तयारीसुद्धा करतो. नित्याचं मात्र त्यांच्या या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. ती स्वतःच्याच विश्वात हरवून गेलेली असते. आणि मग त्यानंतर शालिनी पुन्हा तिला आवाज देत म्हणते की नित्या तू सुद्धा अधिराजला मदत कर. मात्र अधिराज विचारतो कशासाठी? मी एकटा करेल सगळं काही. तर नित्यासुद्धा एवढी उत्सुक नसते. मात्र शालिनी म्हणते की नित्याने थोडी मदत केली तर तिचं या गावात खराब झालेलं नाव तरी निदान नीट होईल. ही तिच्याकडे चालून आलेली एक संधीच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नित्या नाईलाजाने हो म्हणते. त्यानंतर मग अधिराज आणि नित्या तेथून निघून जातात. तर शालिनी पुढे काय करायचं याचाच विचार करत असते. त्यानंतर रात्री नित्या झोपलेली असते. मात्र तिला सतत जुने काही प्रसंग अस्पष्टपणे आठवत असतात आणि मग त्यानंतर ती खूप घाबरते आणि अचानक तिला जाग येते. तिला श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो आणि ती मनाशी म्हणत असते की हे सगळं काय होतंय आणि ती शालिनी नेमकी कोण आहे? ती मगाशी माझ्याकडे अशी का बघत होती? मग त्यानंतर ती सावध राहायचं ठरवते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी बाहेर जाण्यासाठी निघालेली असते आणि तितक्यात सुधाकर त्या ठिकाणी येतो. तो शालिनीला विचारतो की मॅडम तुम्ही कुठे चालला आहात? त्यावर शालिनी म्हणते की आज संध्याकाळपर्यंत मला अंधार दूर करायचा आहे. ते नित्या आणि अधिराज खरंच जयदीप गौरी आहेत की नाही हे शोधून काढायचं आहे आणि त्याचसाठी मला भूतकाळात जायची गरज आहे. त्यामुळे मी जरा बाहेर जाऊन येते, तोपर्यंत तू इथली व्यवस्था बघ. त्यावर तो हो म्हणतो आणि मग शालिनी तिथून बाहेर पडते. दुसरीकडे कार्यक्रमाची तयारी सुरू असते. त्यासुद्धा अधिराजला मदत करत असते.
गावातील इतरही लोक अधिराजच्या मदतीसाठी आलेले असतात आणि अधिराज त्यांना विचारत असतो की तुम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलंय ना, आणि त्यावर नित्याच उत्तर देते की हो अधिराज, मी स्वतः सगळ्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देऊन आली आहे. पण ते ऐकून अधिराज चिडून म्हणतो की मी तुम्हाला प्रश्न विचारला होता का? तर नित्या म्हणते पण मी प्रश्न ऐकला म्हणून उत्तर दिलं. त्याच वेळी लवली त्या ठिकाणी येतो. तो अधिराजला विचारत असतो की हे काय चाललंय तुझं? तू साखरपुडासुद्धा इथेच केला, आता लग्नसुद्धा इथेच करतो की काय? आणि ते ऐकून नित्या मुद्दाम अधिराज जवळ जाते, त्याचा हातात हात घेत म्हणते की हो ना, मी त्याला हेच तर सांगत होते. मात्र ते ऐकून अधिराज चिडतो आणि तिला दूर लोटतो. तर लवली हसतच म्हणत असतो की हे काय, साखरपुडा एकीसोबत आणि लग्न एकीसोबत करतोस काय? तर अधिराज वैतागून म्हणतो की तू उगाच काहीतरी बोलू नको. आणि मग त्यानंतर तो लवलीला सांगतो की आमच्या मालकीनबाईंनी गावातील बायकांसाठी एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आहे, नंदिनी गृहउद्योग, आणि आज त्याचाच कार्यक्रम आहे. ते ऐकून लवली म्हणतो चांगले, मी सुद्धा मदत करतो तुम्हाला. आणि मग तो अधिराजला विचारतो की मी काय मदत करू? तर अधिराज हसतच सांगतो की तुझ्या उंचीला झेपेल एवढं काम कर. आणि मग ते ऐकून लवली हसतच काम करायला सुरुवात करतो. मात्र त्यावेळी अचानक त्याला आठवतं की हा मालकीनबाईंचा काही नवीन डाव तर नसेल ना. आणि मग त्यानंतर तो अधिराजला सांगतो की मी परत येतो. आणि मग तो तेथून लगेच घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे शालिनी अधिराजच्याच घरी गेलेली असते आणि तिला बघून अधिराजच्या आई वडिलांना, पाहुणीला खूप आनंद होतो. ते खूप खुश झालेले असतात. तर शालिनी त्यांच्याशी खूप गोड वागत असते आणि त्यांना विचारते की मी आत येऊ का? तर अधिराजचे बाबा म्हणतात हो मालकीनबाई, तुम्ही आत या, हे तुमचंच घर आहे, कारण फक्त तुमच्याचमुळे हे छप्पर आमच्या डोक्यावर टिकले. पण शालिनी म्हणत असते की दादा, असं काय बोलताय तुम्ही? मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं. आणि मग त्यानंतर ती आतमध्ये जाण्यासाठी निघते. तर दादा तिला म्हणत असतात की मॅडम, तुम्ही चप्पल पायात ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. मात्र शालिनी म्हणते की असं कसं? मी जरी अमेरिकेत राहिले असले ना, तरी मी आपले संस्कार विसरले नाही. मला माहिती आहे राहत्या घरात आपण चप्पल वापरत नाही. आणि मग ती चप्पल बाहेर काढूनच घरात येते. त्यामुळे तिचं हे वागणं अधिराजच्या आईबाबांना तर खूपच आवडतं. आणि मग त्यानंतर ते शालिनीला विचारतात की मॅडम, आज तुम्ही अचानक इथे कशा आलात? आणि त्यावर शालिनी नाटक करत सांगते की खरं तर मी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी इथे आले आहे. ते विचारतात कशासाठी? तर शालिनी सांगते की मी एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावातील बायकांसाठी, सगळ्या बायकांना एकत्र करून मी नंदिनी गृहउद्योगाची स्थापना करणार आहे आणि त्याचाच आज कार्यक्रम आहे. आणि ते ऐकून अधिराजचे आईबाबा तर खूपच खुश होतात. ते म्हणत असतात म्हणजे तुम्ही गावातील बायकांना रोजगारच उपलब्ध करून देणार आहात तर? आणि त्यावर शालिनी हो म्हणते. आणि ती आईबाबांना सांगते की मी तुम्हाला याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आले होते. आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, तुम्ही नक्की या. मात्र ते ऐकून अधिराजचे आईबाबा एकमेकांकडे बघू लागतात. त्यामुळे मग शालिनी काय झालं आहे ते विचारते. आणि त्यावर अधिराजची आई सांगते की आज संध्याकाळी आम्हाला माझ्या सख्ख्या भावाकडे जायचं आहे, म्हणजे अधिराजच्या मामाकडे. आमची सगळी तयारी झाली आहे, त्यामुळे कदाचित आज आम्ही नाही येऊ शकणार. आणि ते ऐकून शालिनी नाराज होते. पण तरीसुद्धा ती त्यांना विचारते की अधिराजसुद्धा तुमच्यासोबत येणार आहे का? आणि त्यावर अधिराजची आई सांगते की हो, तो तर सगळ्यात आधी येईल, कारण त्याला मामाकडे जायला खूप आवडतं. आणि ते ऐकून शालिनी नाराज होते. ती म्हणते की जर हा अधिराज कार्यक्रमाला आलाच नाही तर मग काय उपयोग आहे? मला कसं कळेल हा जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्म आहे की नाही? आणि मग त्यानंतर ती नाटक करत म्हणते की जर असं असेल तर मग मी कार्यक्रमच रद्द करते. आणि ते ऐकून आईबाबांना तर धक्काच बसतो. ते म्हणत असतात की मॅडम, असं काही करू नका, कार्यक्रम गावचा आहे, आमचं एक घर आलं नाही म्हणून कार्यक्रम रद्द कशाला करताय? मात्र शालिनी म्हणत असते की तसं नाही, पण तुम्हीसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचे आहात, आणि जर तुम्हीच कार्यक्रमासाठी आला नाहीत तर मग काय उपयोग आहे? आणि मग त्यावेळी अधिराजचे बाबा म्हणतात की आपण एक काम करूयात, अधिराजला मी कार्यक्रमासाठी पाठवतो, मात्र आम्हाला यायला नाही जमणार. म्हणजे जर अधिराज कार्यक्रमासाठी आला तर तुम्हीही खुश व्हाल, आणि ही हिच्या भावाकडे गेली म्हणून ही सुद्धा खुश होईल. आणि मग त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे, जशी तुमची मर्जी, मात्र जर तुम्हीसुद्धा आला असता तर मला बरं वाटलं असतं.
तर दुसरीकडे नित्याने अधिराजला कॉल केलेला असतो. ती अधिराजला म्हणत असते की मला खूप भीती वाटत आहे. तर तो विचारतो कशाची भीती. त्यावर नित्या म्हणते तुझ्या मालकीनबाईंची. कारण त्या राजमासोबत जे काही वागल्या आहेत ना, तेव्हापासूनच मला कळलंय की ती बाई आतमधून वेगळीच आहे आणि बाहेरून वेगळी. मात्र अधिराज काही नित्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो की सगळीच माणसं तुमच्यासारखी नसतात. त्यावर नित्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की अधिराज, जी बाई रिसॉर्टचं काम पूर्ण झालं नाही म्हणून माझ्यावर 400 कोटींचा दावा लावू शकते, ती बाई अशी समाजसेवा का करेल? तू या गोष्टीचा प्लीज एकदा विचार कर. मात्र अधिराज म्हणत असतो की त्या आमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करत आहेत, हे तुम्हाला बघवत नाही का? उगाच काहीतरी बोलू नका. आणि तो फोन कट करतो. तर दुसरीकडे अधिराजची आई शालिनीला म्हणत असते की मॅडम, तुम्ही खूप चांगल्या व्यवसायाची सुरुवात करत आहात. मी देवीसमोर पटकन साखर ठेवून येते. तर शालिनी नाटक करत म्हणते की तुम्ही साखर घेऊन या, मी देवीसमोर ठेवते. आणि ते ऐकून त्यांना खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर शालिनी देवीसमोर साखर ठेवते. मात्र ती देवीच्या मूर्तीकडे रागातच बघत असते. आणि मग त्यानंतर विमल शालिनीला एक नारळ देते आणि तो वाढवायला सांगते. त्यानंतर मग शालिनी देवीसमोर तो नारळ फोडते. मात्र तो नारळ पूर्णपणे नासका आणि काळा असतो. आणि ते बघून घरातील सगळ्यांना धक्काच बसतो. शालिनीसुद्धा चिडते आणि ती रागातच देवीच्या मूर्तीकडे बघत असते. ती म्हणत असते की तू कितीही संकेत दे, आता काही उपयोग होणार नाही. तर दुसरीकडे नित्या रेस्ट हाऊसवरच असते. आणि मग त्यावेळी तिचं लक्ष शालिनीच्या खोलीकडे जातं. आणि मग ती त्या ठिकाणी कोणीही नाही हे बघून सरळ शालिनीच्या खोलीत जाते आणि तिथे शोधाशोध करायला सुरुवात करते. पण तितक्यात राजमा त्या ठिकाणी येते आणि ती नित्याला बाहेर घेऊन येते. ती नित्याला सांगत असते की हे ठीक नाही आहे. पण नित्या म्हणते की नाही राजमा, ती शालिनी नेमकी कोण आहे, कुठून आली आहे, हे मला शोधून काढायचंच आहे. आणि तू घाबरू नको, तू इथेच थांब आणि जर कोणी आलं तर मला सावध कर. आणि त्यामुळे मग राजमाचा नाईलाज होतो. ती बाहेरच थांबते. तर नित्या शालिनीच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध करायला सुरुवात करते. ती कपाटामधील अनेक फाईल्स बघते. मात्र त्यात तिला काही सापडत नाही. आणि मग त्यानंतर शालिनीच्या टेबलवर जो डबा असतो त्याकडे नित्याचं लक्ष जातं. आणि मग ती तो डबा उघडणार इतक्यात तिला कॉल येतो. त्यामुळे मग ती तो डबा उघडतच नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.